ही एक औषधी वनस्पती आहे आणि तिची भाजी खूप पौष्टिक असते। ही विशेषतः पावसाळ्यात उगवते आणि रानभाज्यांमध्ये तिचा समावेश होतो। शोभा, खाद्य आणि परागी मित्रांसाठी देणगी असणारी वनस्पती। नमस्कार, मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीज। चला तर आज बघूया कोरडू म्हणजेच सेलोशिया अर्जेंटिया, एक सुंदर रानभाजी व शोभिवंत वनस्पती। हे झाड पावसाळ्यात शेताच्या बांधावर, माळरानावर आणि रस्त्याकडेला सहज दिसते। साधारणतः 1 ते 2 फूट उंच वाढते। याची पाने साधी, भाल्यासारखी लांबट आणि स्पष्ट शिरा असलेली, खोड हिरवट आणि कोवळेपणी नरम असते। फुले खरा आकर्षण बिंदू मानला जातो। चांदीसारखा झळकणारा गुलाबी पांढऱ्या छटांचा दाट तुऱ्यासारखा पुष्पबंध, ज्याला सिल्वर कॉक्सकॉम किंवा फ्लेमिंगो फेदर्स अशीही इंग्रजी नावे आहेत। कोरडूची भाजी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते। यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे ही भाजी डोळ्यांसाठी, हाडांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। ग्रामीण भागामध्ये ही भाजी खूप लोकप्रिय मानली जाते। कोरडूच्या बिया आणि पानांचा रस मूत्रपिंडाच्या विकारावर आणि लघवींच्या समस्यावर उपयुक्त मानला जातो। त्वचेच्या समस्यांवर आणि फोडांवर कोरडूच्या पानाचा रस लावल्याने आराम मिळतो। डोकेदुखीवर सुद्धा कोरडूच्या पानाचा रस कपाळावर लावल्यास फायदा होतो। कोरडूची